कार्यकर्ते आमने-सामने आले। सुरुवातीला निलेश राणे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी पोहोचले होते। निलेश राणेंपाठोपाठ नारायण राणे सुद्धा पाहणीसाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले। नारायण राणेंकडून पाहणी सुरू असतानाच आदित्य ठाकरे हे सुद्धा राजकोट किल्ल्यावर दाखल झाले। आदित्य ठाकरे यांच्यासोबत जयंत पाटील, वडेट्टीवार, दानवे हे देखील होते। पाहणी दरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणामध्ये ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली। ते म्हणतात की बाहेर जाऊ देणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये। मला वाटतं हा भाजपचा बालिशपणा आहे, हे केंद्राकडे गेलं पाहिजे, कारण इथे जी दुर्घटना घडली आहे ही भाजपच्या भ्रष्टाचारामुळे घडलेली आहे आणि ते आता जगाला दाखवतात त्यांची वागणूक काय। ठीक आहे, येऊ दे अंगावर, बघू। तुम्ही शिवसैनिकांना नेमके आदेश काय दिलेले आहेत किंवा काय सगळ्यांना रोखलेलं आहे? मी सांगितलेलं आहे ह्या किल्ल्यामध्ये तरी काही इथे घटना घडली नाही पाहिजे। राणे साहेब असं म्हणाले की एकेकाला घरात घुसून आम्ही मारू म्हणून। हे मोदी साहेबांचे मंत्री होते, यांच्यावर काय बोलायचं? म्हणजे मोदी साहेबांचं तुम्ही नाव खराब करताय, बोला।